या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विरोधात यंगस्टार नारपोली संघाचं क्षेत्ररक्षण खरं तर सजवलं गेलं. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दिनेश पाटील, सातत्यपूर्वक चांगला खेळ या खेळाडूचा आपण बघितला आहे, कित्येक मैदानं गाजवली. खरं तर ग्रामीण क्रिकेट असेल, ओपन क्रिकेट असेल, तालुका अपमध्ये सुद्धा फार चांगला खेळ या खेळाडूचा नेहमीच पाहिला आहे. त्यानंतर विकेट किपरचं कल्पेश मस्कर आपल्याला पाहायला मिळतं. हे दोन खेळाडू फार महत्त्वपूर्ण आहेत या नारपोली टीमचे. आणि यंगस्टार नारपोली युवा खेळाडूंचा युवा जिगरबाज खेळाडू खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकासाठी 5 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही पंचांना देऊया शुभेच्छा, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. गोलंदाजी मार्कर तयार. नारपोली विरुद्ध कोण मैदानावरती पाहायला मिळेल. आणि आमचे परम मित्र खरं तर एक प्रोफेशनल गुणलेखक म्हणून त्यांची ओळख येते आमचे मयूर पाटील, त्यांचंसुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. पहिलाच बॉल दिनेश पाटील आणि स्ट्रायकर एंडवरती असेल अनिकेत. चांगला फटका इथे सजवला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मोठी विकेट खरं तर पहिल्या चेंडूवरती मिळवली जाते. अनिकेत मात्रे नावाचं वादळ पहिल्या चेंडूवरती झालं, संपुष्टात आलंय आणि फलंदाज होतोय बाद. मोठा आदरा खरं तर बसला I11 कोण संघाला. सुरुवात चांगली राहिली आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाजी करणाऱ्या नारपोली टीमची. खरं तर आगळा वेगळा निर्णय कोण संघानं प्रथम निवडला बॅटिंग करत असा टॉस जिंकल्यानंतर, परंतु तो निर्णय आता अंगलट येताना पाहायला मिळतोय. अनिकेत म्हात्रेसारखा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद होणं ही खरं तर जमेची बाजू असेल नारपोली टीमसाठी. आणि या नवीन बॅट्समन आता अक्षय गाताडे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. या खेळाडूला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. खेळपट्टीवरती टिकून तुम्हाला राहावं लागेल, कारण एक तगडा आपण पाहतोय फलंदाज ज्याने ज्याही खेळाडूने बरीचशी मैदानं गाजवली टीम कोण संघाकडून खेळत असताना. ही महत्त्वपूर्ण खरं तर स्पर्धा आहे. या विभागातील एक मानाची आणि सन्मानाची ही ट्रॉफी बऱ्याचशा विभागातील खेळाडू या स्पर्धेमध्ये येऊन खेळले, आपला परफॉर्मन्स त्यांनी दिला. आणि आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर पनवेल तालुक्यातील संघ आपण मैदानावरती खेळताना पाहतोय. यावेळेला फक्त सन्मान दिला जातोय अक्षयच्या माध्यमातून. आणि क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने संघाचा श्रीगणेशा होतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 1 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. दिनेश पाटील ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू मैदानावरती चांगले चेंडू फेकतोय, वेगवान पाहायला मिळते. त्यावेळेला चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय टू बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 5. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. फलंदाज मनीष म्हात्रे यानं या चेंडूवरती आक्रमण चढवलं. ज्या फटक्याची गरज होती यावेळेला तो फटका सजवला. एक 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. बांधले गेलेले सर्व क्षेत्ररक्षक. यावेळेला बघा काय चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, फार वेगवान चेंडू. कल्पेश मस्करला खरं तर चकवलं चेंडूने, परंतु त्या ठिकाणी बॅकअप चांगलं मिळते. चेंडू अडवला जातो आणि त्यानंतर 22च्या स्वरूपामध्ये या चेंडूवरती धाव मिळेल ती 1च. आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय दिनेश फार चांगली गोलंदाजी करतोय. अगदी 5-6 पावलांचा रणप आहे भार्गव, आणि त्यानंतर काय वेगानं चेंडू टाकतोय बघा. यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न समजलेला नाही आहे फलंदाजाला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू जरा विसवतोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथे आशाभूत नजरेनं पाहत राहिला अक्षय गाताडे. अक्षय गाताडे आपण पाहतोय बॅटिंगसाठी एक तगडी शरीरयष्टी. जर का चेंडू बॅटवर आले ना तर लिलाया चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातील असा हा खेळाडू. परंतु त्याला माहिती आहे षटकार चौकारांपेक्षा आपल्याला विकेट आपली फार महत्त्वाची आहे. जेव्हा विकेट टिकली तर शेवटच्या चेंडूपर्यंत आपण जर राहिलो तर एक चांगली धावसंख्या नक्कीच निर्माण करू. आणि याही चेंडूवरती फक्त सन्मान दिला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. सफल 1च धाव या चेंडूवरती मिळते. एका धावसंख्येच्या मदतीनं 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. महत्त्वाची विकेट अनिकेत म्हात्रे या षटकामध्ये झालाय बाद.
दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रणय मडवीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. खरं यंग टॅलेंट आहे, यंग स्टारचा भरणा असलेला हा नारपोली संघ पण मैदानावरती पाहतोय. त्याला चांगला चेंडू फेकावे लागतील. पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली ना ती फार महत्त्वपूर्ण ठरली गेली, कारण ज्या ज्या वेळेला सुरुवात चांगली होती त्या सुरुवातीमध्ये तुम्ही सातत्य टिकवलं तर शेवटसुद्धा नक्कीच गोड होताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावेळेला प्रणयच्या हातामध्ये खरं तर चेंडू सोपवला जातोय आणि बघा या ठिकाणी गोलंदाज चेंज केला गेला. खरं तर नितेशच्या हातामध्ये आता चेंडू दिलाय. नितेशवरती जबाबदारी टाकली जाते आणि त्याला चांगला खेळ करावा लागेल. हाही खेळाडू फार चांगला आहे, चांगला क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. बॅटिंगसुद्धा ज्या ज्या वेळेला मिळाली, ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडला त्या त्या वेळेला नितेशने बऱ्याचशा वेळेला तारलंय ते नारपोली टीमला. परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये पहिलं षटक फेकलं दिनेशने, दुसऱ्या षटकामध्ये नितेश पाटील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. बघा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खरं तर वारंवार बदलली जाते आणि जाळं खरं तर विणलं जातं आहे ते नारपोली टीमच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडवरती अक्षय, चला मॅच चालू करा. पंचांना विनंती असेल आपण खेळाडूंना तंबी द्यायची त्या ठिकाणी. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नितेश, पहिलाच बॉल हा पुढचा चेंडू समोर टाकला होता. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही. चेंडू कट लागून जातोय विकेट किपरकडे, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल पहिला गोलंदाजाच्या माध्यमातून टाकला जातोय. पहिला चेंडू संपला. दुसरा चेंडू आता गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अक्षय गाताडे या खेळाडूला आक्रमण चढवावं लागेल. क्षमता आहे त्याच्यामध्ये मोठे फटके मारण्याची. पुन्हा एकदा बघा वेगवान तेच तर्रार चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि विसावतोय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. संत आणि सावध क्रिकेट टीम I11 कोण संघाचं विकेट पहिली गेल्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण त्यांना माहिती आहे समोर खेळणारा नारपोली संघ तितकाच तगडा आहे, तितकाच ताकदवार खेळाडू या संघामध्ये त्यांचा भरणा आहे आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा फक्त सन्मान दिला, स्टेअर केलं चेंडूला आणि या क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु एक धाव अगदी डोळ्या दिखत पूर्ण केली गेली, रोखू शकत नाही आहेत आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचेल ती 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. संत आणि सावध क्रिकेट या दोन्ही संघाच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट होतीये. सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष आपल्याला पाहायला मिळेल आणि खरं तर पायचीतच्या स्वरूपात पकडलं गेलं. पंचांकडे जोरकस अपील झाली होती. अपीलमध्ये उत्साह सुद्धा तितकाच, आत्मविश्वास सुद्धा पाहायला मिळाला आणि त्यानंतर पंचांनी अपील उचलून धरली. दुसरा मोहरा गारद होतोय, दुसरी विकेट डाऊन होतीये टीम I11 कोण संघाची आणि सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर गेली आहे. नवीन फलंदाज कौशल घरत आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. चला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकर एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. या मॅचमध्ये भार्गव थोडीशी शांतता आपल्याला पाहायला मिळते. गरमी निर्माण तुम्हाला करावी लागेल, उत्साह निर्माण करावे लागेल, परंतु इथे गोलंदाजी जबरदस्त होतीये. पूर्णपणे थांबून ठेवला आहे टीम नारपोली संघाच्या माध्यमातून. याही चेंडूवरती मिळते ती विकेट आणि कौशल या चेंडूवरती होतोय बाद. स्वस्तात बाद झाला. ती एकही धाव त्याने कंप्लीट केली नाही आणि तितकंसं योगदान करतं. ही संधी मिळाली होती तुम्हाला आणि या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडतो ना आणि त्या त्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्या त्या वेळेला तुम्ही संधीचं सोनं करा, परंतु तसं घडत नाही आहे मैदानावरती. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. हेमंत शिसवे मैदानाच्या आतमध्ये जातोय. ह्या खेळाडूवरती करत आता मदार असेल. ह्या सामना परत तर पूर्णपणे आता अक्षय गाताडे या खेळाडूवरती अवलंबून आहे. अक्षयला आता आपली बॅट तळपावी लागेल. आपली बॅटमधून धाबा तुम्हाला खेचाव्या लागतील, खोऱ्यानं धाबा जमाव्या लागतील. एक फायटिंग टोटल जर तुम्ही निर्माण केली ना 5 ओव्हरची मॅच म्हटलं तर किमान 50-55 हवा तरी तुम्ही धावफलकावरती आणणं गरजेचं आहे. नाहीतर या मॅचमध्ये खरं तर नारपोली टीम आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नितेश पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल
हा चेंडू चांगला फटका ऑन साईडला ढकललं जाते. क्षेत्ररक्षक आहे दिनेश त्या ठिकाणी बॉल अडवतायत. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धाव फक्त मिळते ती एकच आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने 9 धावा धाव फलकावर जातो. योग्य ठरला जातोय दिनेशचा, कारण त्याने धावा खर्च केल्या. नितेशने फक्त 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, 2 फलंदाज त्यांनी बाद केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा दिनेश पाटील आपल्याला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती नवीन गेलेला फलंदाज हेमंत शिसवे आपल्याला पाहतोय. त्या गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू समोर टाकलेला बॉल होता. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न, एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावांना आता प्राधान्य दिलं जात आहे. दोन्ही फलंदाजांनी ओळखलं आता मोठे फटके मारण्यापेक्षा आपल्याला सिंगल डबल मिळवणं गरजेचं आहे. धावफलक प्रत्येक चेंडूवरती हलटं ठेवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक बॉलवरती धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. गोलंदाज तयार दिनेश पाटील. हा पुढचा चेंडू. मोठे फटके खरं तर या मॅचमध्ये पाहायला मिळत नाही आहेत. हा वाईड बॉल उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू पंच आम्हाला सांगतायत. चेंडू वाईड आणि या अवंतरच्या मदतीने धावफलकावरती एक धाव जमा होईल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती टोटल 11 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल. चांगला फटका इथे सजवला जातोय. अक्षय थोडासा संकटात सापडला, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतोय. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि अक्षयच्या माध्यमातून रोखलं जातं आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येच्या माध्यमातून 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कैलासवासी आपण पाहतोय हरिभक्त पारायण, संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषकाचं हे 5वं वर्ष. बरेचसे पाहुणे व्यासपीठावरती आपण त्यांना पहिल्या दिवसापासून बघितले. खरं तर अनिकेत निकम आणि संपूर्ण आसरेवाडी गावावरती त्यांचं असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रेमापोटी बरेचसे मान्यवर खरं तर व्यासपीठावरती येताना आपण पहिल्या दिवसापासून बघितले. त्यानंतर या स्पर्धेचा लेखाजोखा जर आपण बघितला ना तर 70,000 रुपये या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 35,000 रुपये. त्यानंतर आपण व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते तानाजी सुर्वे साहेब नावड्यावरून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आयोजकाला विनंती करतो आपण त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करावा. तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते 17,500 रुपये. बऱ्याचशा कालावधीनंतर आता या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतो. येतो षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 19 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय स्पोर्ट्स शूज या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय जिचे लाईव्ह लॉटसुद्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केले गेले. त्यानंतर 6 दिवसामध्ये ही स्पर्धा खरं तर 6 दिवस क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. बरेचसे कॉमेंटेटर आपण या स्पर्धेमध्ये बघितले, पंचसुद्धा बघितले. त्यानंतर भार्गव ठोंबरे जे स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. आजच्या दिवसामध्ये अंकित राहुल पाटील सर अकुलवाडी यांच्या समेत खरं तर आम्ही आज जोडले गेलो आहे. त्यांची खरं तर आज उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये शुभम म्हात्रे वयाळ आणि सूरज हातमोडे सर यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. त्यानंतर अजिंक्य भौड यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. असे बरेचसे समालोचक या विभागातले या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचे आयोजक जर आपण बघितले तर अक्षय आंबरे, स्वप्नील कोपकर ज्यांच्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. हर्षद महाडिक असतील, ओंकार यादव, सूरज महाडिक, प्रदीप आंबरे, अनिकेत निकम, गौरव महाडिक, आकाश यादव, दर्शन महाडिक, दिनेश आंबरे, संदेश कोपकर, प्रवीण आंबरे, विश्वजित महाडिक, गणेश महाडिक, आदित्य निकम, आर्यन यादव, रुपेश निकम, पियुष निकम, साहिल निकम, सौरभ महाडिक, मनीष महाडिक, त्यानंतर सार्थक महाडिक, वेदांत महाडिक, अथर्व महाडिक, आविष्कार सावंत, ऋतिक महाडिक, शेखर महाडिक, सुजल महाडिक, ऋतिक नलावडे आसरे आणि ऋषभ पाटील फोटोग्राफीचे प्रोपरायटर. अगदी जातीनं 4ही दिवस या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अतुल यादव, आशिष महाडिक, निका महाडिक, त्यानंतर स्मित खोपकर, पार्थ आंबरे, तनुष आंबरे, सोहम यादव, श्रेयश मांडवकर, देव महाडिक, ओम महाडिक, अंश महाडिक, गणेश निकम, नितीन महाडिक, निखिल महाडिक, कुणाल महाडिक, समीर यादव,
हे सर्वजण आपण पाहतोय या स्पर्धेसाठी पाठ झटताना पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून फार मेहनत खरं तर घेतली जाते आणि ज्याच्या याच्यावर जी जी जबाबदारी टाकली जाते ना ती जबाबदारी उत्तमरित्या सर्वजण पार पाडत असताना आणि आपल्या गावाचं नाव खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून एका उंचीवर जाण्यासाठी हे सर्वच जण खरं तर फार प्रयत्न करत असताना पाहायला मिळते आणि त्यांच्या प्रयत्नांना आत्तापर्यंत यश येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या दिवसामध्ये जर आपण बघितले तर चौक विभागातील संघ या मैदानावरती खेळले. कालच्या दिवसामध्ये अगदी चौक खालापूर असेल, त्यानंतर रसायनी विभागातील संघ या मैदानावरती खेळले. त्यानंतर दोन्ही दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचे सामने आपण बघितले. आजचा दिवस खरं तर आजच्या दिवसामध्ये एक चांगला लॉट आपण मैदानावरती पाहतोय, ज्याच्यामध्ये पनवेल विभागातील सर्वच संघ खरं तर आजच्या दिवसामध्ये त्यांना संधी दिली गेली. या स्पर्धेमध्ये तळेगाववाडी, मोहपे, त्यानंतर बोर्ले, वारदोली, कोण, नारपोली, तुरमाळे असेल, सांगडे असेल, ह्या दादा संघांना खरं तर या हुकमी संघांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या चौथ्या दिवसामध्ये खरं तर स्थान दिलं गेलं आहे. आणि त्यानंतर एक चांगल्या पद्धतीचे सामने आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. पहिला सामना जिंकला टीम मोपेनं, दुसरा सामना जिंकला वारदोलीनं सेकंड राऊंडमध्ये परास्त केलं मोपे टीमला. पुढे गेले त्याच्या दिवसामध्ये वारदोली आणि त्यानंतर हा सामना आपल्या भेटीला आला आहे. एका बाजूला i11 कोण, दुसऱ्या बाजूला यंगस्टर नारपोली संघाला खरं तर टॉस हरल्यानंतर गोलंदाजीची वेळ आली. धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करत असताना i11 कोण संघानं आणि तो निर्णय भार्गव थोडासा आता अडचणीमध्ये घेऊन जातोय. खरं तर हा निर्णय चुकला की काय असं वाटायला लागले, कारण कमी धावसंख्येपर्यंत रोखून ठेवण्याचा जो प्रयत्न राहिला ना नारपोली टीमचा तो आत्तापर्यंत सफल ठरलाय. षटक क्रमांक 4 मैदानावरती चालू आहे आणि धावफलकावरती फक्त धावा आहेत त्या 21. गोलंदाज तयार. विकेट आत्तापर्यंत गमवल्या टीम कोण संघानं 4 विकेट. खरं तर पहिल्या चेंडूवरती अनिकेत म्हात्रे हा फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर खरं तर दुष्ट लागली या संघाला. लागोपाठ विकेट गेल्या, 13 चेंडू गेले आणि त्यानंतर एक महत्त्वपूर्ण फलंदाज खरं तर ज्याच्यावरती अपेक्षा होत्या अक्षय गाताडे, त्यांना सुद्धा शेवटच्या क्षणाला मैदान सोडावं लागलं. त्यांनी खरं तर झुंज दिली होती, त्यांना मैदानाच्या बाहेर यावं लागलं आणि त्यानंतर आता हे 2 फलंदाज मैदानावरती प्रयत्न करतायत. यावेळेला चांगला फटका होता, सर्वात सुरक्षित स्ट्रोक खरं तर खेळला आणि या चेंडूवरती मिळवल्या 4 धावा. या 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती टोटल 25. या धावसंख्येवरती 25 धावा धावफलकावरती लागल्यात. आत्तापर्यंत चेंडूचा खेळ संपला. टोटल 2 बॉल संपलेत. 4थं षटक मैदानावरती चालू आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रणय मडवी, गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू वेगवान, वेग पाहायला मिळते. उंची जास्त चेंडूने घेतली, स्वतः गोलंदाज येतोय चेंडूच्या खाली. झेल बघा पहिल्या अटेम्प्टला सोडला आणि त्यानंतर मात्र विकेट किपर आपण पाहतोय कल्पेश मस्कर त्या ठिकाणी होते, त्यांनी हा झेल पकडला. विकेट जाते पुन्हा एकदा. फलंदाज या चेंडूवरती बाद. तीन चेंडू आतापर्यंत या ठिकाणी संपलेत आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक स्थिरावलाय ते 25 या धावसंख्येवरती. किमान 40 धावा तरी भार्गव धावफलकावरती आणणं गरजेचं आहे, कारण 40 धावा सुद्धा या मैदानावरती डिफेंड झाल्यात. खरं तर गोलंदाजांना सुद्धा तितकंच पोषक वातावरण खेळपट्टीवरती आहे. फलंदाजांनी सुद्धा आक्रमण या मैदानावरती करताना आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं. टीम वारदोलीला महेश आपण पाहतोय वारदोली टीमचा खरं तर चमकला या मैदानावरती. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 38 बनवल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 52 बनवल्या. चांगल्या स्थितीमध्ये खरं तर पाहायला मिळते टीम वारदोली. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रणय मडवी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू आम पॉवर पाहायला मिळतोय आणि वेगवान चेंडू उपरती यावेळेला चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी झेल सोडला. विकेट मिळाली असती परंतु बचावला फलंदाज बारबार आणि त्यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळेल ती एकच धाव. एकेरीच्या मदतीने 27 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. आतापर्यंत फलंदाज बाद झाले. टोटल 5 फलंदाज या वेळेला बाद झालेत आणि आता मधल्या फळीचे फलंदाज सुद्धा मैदानाच्या बाहेर गेलेत. गोलंदाज हा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, वेगवान. तेच तर ब्लॉकॉलचा उपयोग केला गेला खरं तर आणि या उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 सुद्धा होते समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर
फक्त 27 धावसंख्या 5 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती चालू असताना धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल आता मैदानावरती शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण आहे, परंतु गोलंदाजी फार महत्त्वपूर्ण ठरली जाते या मॅचमध्ये टीम यंगस्टार नारपोली संघाची. शेवटच्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतोय निखिलेश महाडिक, निखिलेश पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जाईल. चांगले चेंडू त्याला सुद्धा फेकावे लागतील, परंतु अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. इथे जर चांगली फटकेबाजी झाली ना, एक चांगली धावफलकावरती धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. हा पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता, खरं तर खांद्याचा वापर या चेंडूवरती केला आणि पहिला डॉट बॉल मैदानावरती या षटकावरला पडतोय. गोलंदाज निखिलेश पाटील, उंच पुराक बांध्याचा हा गोलंदाज. शरीरयष्टी फार चांगली पाहायला मिळते, चिवट शरीरयष्टी असणारा हा खेळाडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल, चांगला फटका ऑन साईडला ढकललं जाते चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. चेंडू उचलणार, फेकणार आणि तोपर्यंत या चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या त्या 2च धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 29 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 29 धावा धावफलकावरती लागतात. 4 चेंडू आता मैदानावरती शिल्लक आहेत. अवघे 4 बॉल तुमच्या वाटेला येतात. खरं तर एखाद 2 मोठे फटके तुम्हाला या ओव्हरमध्ये तरी मारावे लागतील. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाची ओळख. खरं तर शेवटच्या स्लॉग ओव्हरचं षटक यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू समोर टाकला होता आणि या फलंदाजाला समजलेला नाही आहे. खरं तर हा चेंडू निर्धाव जातोय खेळपट्टीवरती. 3 बॉल संपलेत, अजूनही 3 बॉल मैदानावरती शिल्लक. I-11 कोण आणि यंगस्टर नारपोली हा सामना जसा पाहिजे होता ना भार्गव, व्हायला पाहिजे होता तसं झालेला नाही आहे. त्याचं मुख्य कारण गोलंदाजी राहिली नारपोली टीमची. महत्त्वाची विकेट अनिकेत म्हात्रेकडून खरं तर अपेक्षा होत्या, अपेक्षा पूर्ण होऊ शकलेल्या नाही. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका होता तो खरं तर, परंतु एलिव्हेशन कमी आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला पकडलाच गेला आणि त्यानंतर मात्र खरं तर बॅकफुटवर ढकलली जाते टीम I-11 कोण. परंतु I-11 कोण इथून हार मानणार नाही आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांच्याकडे सुद्धा चांगले चांगले गोलंदाज आहेत. बरीचशी मैदानं त्यांनी सुद्धा गाजवली. यावेळेला चांगला स्ट्रोक आणि बघा ऐन मोक्याच्या क्षणाला चेंडू मात्र फिरला, तोपर्यंत धाव कंप्लीट केली ती 2 धावेच्या सहाय्यानं. 32 धावा धावफलकावरती लागलेला पाहायला मिळतात. 32 धावा. नागोरी चाय, नागोरी रस्सी, नागोरी चहास आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतील ना त्या त्या ठिकाणी नागोरी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. गोलंदाज CR. हा चेंडू उजव्या यशीच्या बराचसा बाहेर पंचाने सांगितलं व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने 33 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. खरं तर थोडीशी अडचणीमध्ये सापडले ती I-11 कोण संघ. गोलंदाज पुढे एकदा यारा पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉल अडवत आहेत. दिनेश येत आहे चेंडूच्या खाली. चांगली फेकी होते, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या गेल्या आणि पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती लागले ती 35 धावा. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये गरज असेल नारपोली टीमला 36 धावसंख्येची. त्यानंतर अमोल यादव यांना विनंती असेल की आपण तानाजी सुर्वे साहेब नावंडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करावा. तानाजी सुर्वे साहेब अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. धन्यवाद.
थँक्यू ओमकार गुरव. आपण पाहतोय वरद विनायक क्रिकेट टीम आयोजित ही स्पर्धा वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 आणि 26 सीझनमधलं हे पर्व पाचवं. आणि या पर्व पाचवामध्ये एक मानाची सन्मानाची अभिमानाची आणि एक आठवणी मनातल्या आठवणीतली जागी करणारी ही स्पर्धा वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय कोपकर यांच्या नावाची ही स्पर्धा आपण वर्ष 5 मध्ये आपण दाखल झालो गेलो. आणि या 5व्या वर्षामध्ये आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये सुरू असलेली मॅच I-11 कोण आणि त्यांच्या विरोधात यंगस्टार नारपोली. आणि हा खेळ सुरू होता आणि आपण पाहिलं असेल पहिल्या सत्रामध्ये धावा केल्या त्या I-11 क्रिकेट टीम कोण 35 आणि प्रतिस्पर्धी संघाला यंगस्टार नारपोली संघाला धावा फायटिंग स्कोर म्हणता येणार नाही, अगदी कमी धावे संख्येचं टार्गेट सेट केलं आहे. ते येणारे 30 बॉल आणि 36 धावा संख्येची गरज. फार चांगली स्पर्धा आपण माझ्या सोबतीला ओमकारजी गुरव साथी चौक तुपगाव परिसर म्हटलं की ओमकार गुरव यांचा आवाज नेहमी आपण ऐकत आलो. ते आमच्या समवेत आहेत. तदनंतर साथी आपण या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी अंपायर्स एक प्रोफेशनल टुर्नामेंट आपण पाहतो आणि प्रोफेशनल टुर्नामेंट सर्व प्रोफेशनल गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मग विशाल पाटील सर असतील, शुभमजी कदम असतील, त्यानंतर विलासजी कदम आपण पाहतोय स्पर्धेला कव्हर करतायत. 24 लावडची टीमची सर्व टीम मेंबर चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी आपण पाहतोय. जे घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत स्पर्धेचा त्यांचं सुद्धा आपण करूया मनपूर्वक स्वागत. प्रत्येक जण मंडप डेकोरेटर, DJ ऑपरेटर असे साथी स्कोरर भार्गव जे आतनोलीचे आहेत बिलॉंग करतात, खऱ्या अर्थानं दरवर्षी त्यांना सुद्धा या स्पर्धेसाठी आमंत्रण केलं जातं आणि ते सुद्धा चांगली या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न असतो. हा वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी यांनाही पोच पावते, कारण प्रत्येकाला नामी संधी निर्माण करून दिली जाते. या सर्व आयोजन कमिटीचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. या मॅचसाठी आमचे नारपोली गावचे खऱ्या अर्थानं मयूर पाटील साथी स्कोरर म्हणून जोडले गेलेत, कारण त्यांनी मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. त्यानंतर त्यांची जे अपडेट आहे ना वेळोवेळी एक बघण्यासारखी असते. एक मनाला मी तर म्हणेन जेवढा आपण त्यांचे अपडेट वाचू ना तेवढा आपल्याला वेल कमी मिळेल अशी त्यांची अपडेट असते. प्रत्येक बॉल, प्रत्येक चेंडू, प्रत्येक रन्स, त्यानंतर डॉट, व्हाईट या सर्वच गोष्टी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ते या मॅचसाठी या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं पण करूया स्वागत. आज यंगस्टार नारपोली संघाला या ठिकाणी ते सपोर्ट करण्यासाठी आले, त्यांचं पण आपण करूया स्वागत. प्रत्येक जण या स्पर्धेला प्रेक्षक वर्गांचं प्रथमतः आपण स्वागत करणं गरजेचं असेल. प्रेक्षक स्पर्धा म्हटली की प्रेक्षक ही फार मोठी गोष्ट आहे, कारण प्रेक्षकांशिवाय स्पर्धेला मजा नाही. प्रेक्षकांना एकच असतं कोणी जिंको कोणी हारो, मॅचमध्ये रफ अँड टफ मॅच झाली पाहिजे. अगदी एफर्ट्स दाखवावे लागतील या मॅचमध्ये. आता I-11 कोण टीमच्या गोलंदाजांना जशी सुरुवात केली टीम यंगस्टर नारपोली टीमच्या गोलंदाज दिनेश पाटील, त्यानंतर आपण निलेशला पाहिलं, आपण पाहू शकाल निखिलेशला पाहिलं. सर्वच गोलंदाजांना 4 गोलंदाज वापरले गेले. त्या गोलंदाजी चांगले गोलंदाजी हाताळले, परंतु अनिकेत मात्रेवरती पूर्ण विश्वास ठेवला होता I-11 कोण टीमनं. अनिकेत मात्रेला बाद केल्यानंतर बॅकफुटला ठेवलं ते शेवटपर्यंत. परंतु पाहूया दुसऱ्या सत्राला होते सुरुवात, पंचांचा सिग्नल येतोय ग्रीन, मॅच होईल स्टार्ट. पहिला गोलंदाज अनिकेत मात्रे, स्ट्रायकरवरती दिनेश पाटील, नॉन स्ट्रायकरवरती कल्पेश. पहिलाच बॉल बॅटची इनर एज घेतली होती, धोका झाला असता, परंतु नशीब बलवत्तर दिनेश अगदी विकेट किपरच्या पाठीमागे पहिल्याच बॉलवरती येतोय 4 धाव संख्येचा चौकार. याच्यानंतरची होणारी मॅच सांगडे आणि त्यांच्या विरोधात तुरमाले, दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे टॉस करण्यासाठी यावं. स्मृती मेघनाथ 11 अंडर-25 तुरमाले आणि त्यांच्या विरोधात लालबाग ग्रुप चिरोबा सांगडे. गतवर्षी सांगडे संघानं जमदार कामगिरी केली होती या क्रीडांगणावरती, मजबूत धावा केल्या होत्या. आणि पाहूया सांगडे संघ या त्यांना सुद्धा हा मैदान अगदी चांगला अभ्यास आहे, परंतु आता अभ्यास करावा लागेल तो आता I-11 कोण टीमच्या गोलंदाजाला. अनिकेत म्हात्रे पुलटॉस बॉल हलक्या हाताने या चेंडूला स्टेअर केलाय. अगदी क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगमध्ये आहेत, एकच धाव्या चेंडूवरती घेतली जाते कारण धावा कमी आहेत. या धावापेक्षा मी तर म्हणेन विकेटपेक्षा डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील ते कोण टीमच्या गोलंदाजांना, तरच ही मॅच सोपी असेल. अगेन्स्ट अगदी जरी चर्चा झाली गेली मॅचच्या अगोदर की ही मॅच टाईट होईल. यंगस्टर नारपोली आणि I-11 कोण या दोन्ही टीम अशा आहेत की मोठी धावसंख्या, परंतु अनिकेतला बाद केलं जसं मयूरना, त्यानंतर धावांवरती पूर्ण ब्रेक लावून ठेवला, कारण गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. टॉस जिंकून प्रथमतः कोण बॅटिंग घेत असताना
थोडासा पत्त्यावरती टाकला गेला तो नारपोली टीमनं. गोलंदाज अनिकेत म्हात्रे यॉर्कर चेंडू सेटक लाईन आणि लेन या चेंडूला स्टेअर केलं आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळ करत असताना आपण अनिकेतच्या विरोधात आपण पाहिलं असेल निखिल या खेळाडूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आणि धावांचं जर विश्लेषण जर आपण पाहिलं तर 5 धावा आहेत त्या धावफलकावरती. जे पाहुणे या मैदानावरती अर्थात व्यासपीठावरती या स्पर्धेला एन्जॉय करतात या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आप ट्रॅकर आहे, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. पहिला मोहरा गारद होईल या बॉलवरती या चेंडूवरती अर्थात निखिल म्हसकर. पहिला धक्का यंगस्टार नारपोली टीमला 5 या धावसंख्येवरती. 5 या धावसंख्येवरती पहिला धक्का या ठिकाणी मिळाला जातोय. एक नामांकित स्पर्धा आहे मयूर पाटील या परिसरामधील. आम्ही वेळोवेळी या स्पर्धेचा मी तर म्हणेन उल्लेख प्रत्येक ज्या स्पर्धेमध्ये जातो ना त्या स्पर्धेमध्ये जरूर उल्लेख केला जातो. आपण जे कमी आहे ना बघा, जर आपण पाहिलं असेल ना तर या लीगमध्ये जास्तीत जास्त लीग फॉर्मॅटमध्ये बॅनर सिस्टम DTP सिस्टम ही, परंतु ही ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा फोटो घेणं, प्रत्येक कॅप्टनचा फोटो घेणं, कॉमेंटेटरचा फोटो घेणं, अंपायरचा फोटो घेणं, या सगळ्या गोष्टी आहेत ना या वरदविनायक क्रिकेट टीमच्या माध्यमातून केल्या जातात. म्हणजे पूर्णपणे त्यांनी जो जोर दिला ना तो क्रिकेटवरती. अर्थात ही आपली स्पर्धा संपन्न करायची आहे कारण आपण वर्ष 5 मध्ये पोहोचलोय. या 5व्या वर्षामध्ये आपल्याला जेवढी नवीन नवीन संकल्पना आढळेल ना त्या खऱ्या अर्थाने ते पूर्णत्वाकडे नेत आहेत ते वरदविनायक क्रिकेट टीम आसरेवाडी. पाहूया सेकंड ओव्हर. गोलंदाज कल्पेश आलाय नवीन खेळाडू आणि गोलंदाज अनिकेत म्हात्रेला आपण पाहतोय. एक धाव. अनिकेत थोडासा निराश पाहतोय कारण त्याला माहिती आहे एक जरी धाव वाचवली ना, ज्यावेळेस धावा डिपेंड करताना त्यावेळेस तुम्हाला क्षेत्ररक्षकांची फार मोठी भूमिका अगदी योग्य ती हाताळावी लागते. परंतु क्षेत्ररक्षकांची फिल्डिंग येणं थोडीशी दिसायला पाहायला मिळाली. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग लावलं होतं परंतु एक धाव वाचवण्याच्या नादात एक धाव घेतली जाते. ते यंगस्टार नारपोली टीमच्या या 2 फलंदाजांकडून दिनेश पाटील आणि त्याच्या सोबतीला आलेला आता 3ऱ्या क्रमांकावरचा कल्पेश म्हसकर. नॉन स्ट्रायकर आपण त्याला पाहू शकाल. हा चेंडू क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. हलक्या हातानं उडवलाय डीप पॉइंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू मागे धावतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. 4 धावसंख्येचा येतोय या ओव्हर मधला दुसरा चौकार. दुसरा चौकार आपल्याला षटक क्रमांक पहिलं संपलंय. 10 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते 24 आणि 26 धावा संख्येची गरज. धावांना आणि चेंडूंचं जर अंतर पाहिलं ना तर फक्त 2 धावा जास्त आहेत. पण ज्या वेळेस कमी धावांचं टार्गेट असतं ना मयूर पाटील त्या वेळेस फार मोठी जोखीम असते ती फलंदाजांना. प्रेशर निर्माण होतं परंतु प्रेशर टाकण्याचं काम गोलंदाजांना करावं लागतं. परंतु गोलंदाजांना जर डॉट पर्सेंटेज 1-2 धक्के जर दिले ना तर या मॅचमध्ये फार मोठी कलाटणी देऊ शकेल. 10 धावा आहेत डावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक राहिले ते आता 24 आणि माहिती येते आमच्यापर्यंत साथी स्कोरर सांगतायत की नारपोली संघाला गरज आहे ती 26 या धावसंख्येची. तर दुसऱ्या बाजूला i11 कोण संघाला या 26 धावा 24 मध्ये वाचवायचे आहेत तरच i11 क्रिकेट टीम कोण ही मॅच जिंकू शकेल. अन्यथा ही मॅच सजी सोपी नाही आहे ती i11 कोण टीमला. 1-2 मोठे फटके जर आले ना तर या मॅचमध्ये निकाल स्पष्ट होऊ शकतो. जर 1-2 मोठे फटके रोखले किंवा 1-2 जर विकेट आल्या तर या मॅचमध्ये निकाल स्पष्ट करू शकेल तो i11 कोण संघ. परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. संघर्ष शिवाय पर्याय नाही. तुम्हाला संघर्ष करणं फार गरजेचं असं. मग क्षेत्र कोणते असो, अगदी व्यवसाय जरी असलं जरी तुमची नोकरी आली तुम्हाला संघर्ष करणं फार गरजेचं. संघर्ष ज्या वेळेस करता त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य मिळत असतं आणि ते सामर्थ्य जर मिळवायचं असेल तर आता संघर्ष करावाच लागेल. तो i11 कोण या टीमला. मनीष म्हात्रे गोलंदाज. त्याला आपण सलामीला पाहिला परंतु त्याला आता खेळ चांगला साकारावा लागेल गोलंदाजीवरती. हा चेंडू कल्पेशसाठी लोअर फुल टॉस बॅटवरती कन्वर्ट केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र गरम चेंडू चालला डीप मध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू जातोय सीमा पार. 4 धावसंख्येचा चौकार. 4 धावा या बॉलवरती येतात त्या यंगस्टार नारपोली. याच्यानंतर जे आपण जर पाहिलं तर सांगडे आणि दुसऱ्या बाजूला तुरमाले या 2 टीम दरम्यान चांगली फाईट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही फाईट कशा प्रकारे होते परंतु जर नारपोली टीमच्या फलंदाजाने मोठे फटके लावले तर लवकर मॅच संपवेल यात मात्र काही शंका नाही. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या अक्षयच्या हातामध्ये चेंडू झालाय. डॉट बॉलच्या ठिकाणी सांगता गोलंदाज मनीष म्हात्रे. पहिल्या बॉलवरती आला चौकार. त्यानंतरचा हा चेंडू फेकला जातो डॉट चेंडू येतोय. डॉट बॉलवरती आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. मयूर पाटील आम्हाला सांगतायत 22 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज.
हा चेंडू पॅडवरती आदळलाय, ऑफस्टिक द ऑफ स्टंप, चेंडू फेकला जातोय. चौकार जर रोखले असते मग अनिकेत म्हात्रेच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षकांना, तर कदाचित या धावा यंगस्टर नारपोली संघाला थोड्याशा डुईजड झाल्या असत्या. अगदी आमचं चर्चा झाली गेली की यंगस्टर नारपोली संघ इंट्रा कमी केल्यात यंदाच्या मोसमामध्ये, परंतु जो खेळ नैसर्गिक आहे ना, काही कामानिमित्त काही व्यवसाय निमित्त बऱ्याचशा आम्ही इंट्रा कमी केल्यात, परंतु जो आमचा नैसर्गिक खेळ आहे ना तो अजून जसाच्या तसा आहे. विदाऊट बरेचसे खेळाडू कमी आहेत यंगस्टर नारपोलीकडे आज, तरी सुद्धा आज खेळ करत असताना पूर्णपणे धुरा सांभाळत असताना दिनेश पाटील, कल्पेश हे सर्व त्यांची कंपनी आज मैदानावरती खेळ करते. हा चेंडू आप ट्रॅकर गॅप मध्ये चेंडू टोला दिला जातोय. अगदी गोळीच्या वेगाने निघाला तसा चेंडू, तशा प्रकारचे बॅटमधून चेंडू निघतोय. सीमा पार 4 धावसंख्येचा येतोय चौकार आणि 4 धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या झाली ती 18. जसं आपण बोलतो ना, जशी ट्रिगर बंदुकीतून द्यावा ना तशा प्रकारची गोळी सुट्टे ना जोरात, तसा चापट दिली होती ती कल्पेशनं आणि त्यावरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही कॅप्टन आलेत का? सांगडीचे कॅप्टन आलेत, मी तुरमाले टीमचे कॅप्टन दोन्ही आले नाही आहेत. चला प्लीज या आपण टॉससाठी. लोअर फुल टॉस, बॅटवरती कन्वर्ट व्यवस्थित होत नाही आहे. गलंगलत चेंडू चालला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक वाईल्डिशमध्ये या चेंडूला अडवतो. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते. अजूनही मॅच मला वाटतं या ठिकाणी 19 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅचमध्ये डिपेंड्स करत असताना बऱ्याचशा मॅच डिपेंड झाल्यात या क्रीडांगणाचा. मयूर पाटील विचार केला तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या 6 मध्ये 8 अशा धावा डिपेंड्स करत असताना आपण पाहू शकाल. तसा खेळ आता साकारावा लागेल तो I11 कोण या टीमला, परंतु सदासजी ही मॅच सोडायला तयार नाही आहे तो यंगस्टर नारपोली या संघ. हा चेंडू आप ट्रॅकर कडक आवाज, स्वीट साऊंड. दिनेश पाटील या मॅच मध्ये तडाखा देतोय, लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार येतोय असा लांब लचक षटकार दिनेशच्या बॅटमधून. थँक्यू डीजे ऑपरेटर. स्मृती ट्रॉफी 2025 हे पर्व वर्ष 5 मध्ये आपण पाहिलं असेल. एक वर्ष आपण बाईक सुद्धा पाहिली या स्पर्धेमध्ये, त्यानंतर LED अशा वेगवेगळी मी तर म्हणेन भरघोस पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहेत. ती आसरेवाडी गावाकडून वरदविनायक क्रिकेट टीम अगदी वरदविनायकाचा आशीर्वाद घेऊन आज आपण ही स्पर्धा आपण पाहतोय. बुधवारच्या दिवसामध्ये सुरुवात झाली गेली, गणपती बाप्पाला साकडं घातलं गेलं की स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी सुरळीत सुरू आहे ती मैदानावरती. आजच्या या 4थ्या दिवसामध्ये आपण आल्यानंतर सगळ्या व्यवस्थित गोष्टी चालू आहेत वेळेमध्ये. अगदी जरी सकाळी लेट सामना चालू झाला असला तरी मॅच अगदी सुरळीत अगदी वेळेवरती कंप्लीट होत आहेत ते अगदी या स्पर्धेमध्ये. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिले 18 आणि 11 चेंडू आणि 18 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू फ्रंटफुटला गेले, क्षेत्ररक्षक आहेत या बॉलवरती, पॅडला आदळलेला चेंडू होता, पायावरती लागलेला हा चेंडू आपण पाहिला असेल. कल्पेश मस्कर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकरवरती, जो फ्रंटफुटला आला होता आणि त्याला पूर्णपणे जो आपला व्यासपीठ आहे ना त्या क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं. बॅट अँड बॉलसाठी प्रॉपर कनेक्ट होत नाही तेवढा हुशार गोलंदाज आहे अनिकेत म्हात्रे, ज्याने अगदी समोरच्या दिशेने ऑफस्टिक द ऑफस्टम चेंडू फेकला, अगदी पूर्णपणे बाहेर काढला चेंडूला. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फसवला या बॉलवरती, क्षेत्ररक्षक वेगाने धावतील परंतु चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. नो मॅच एरियामध्ये चेंडू होतोय, लॉन 2 धावा कंप्लीट होतात धावून. अटॅकिंग फिल्डिंग खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणामध्ये लावायला पाहिजे. आता वेळ निघून गेले ते आता I11 कोण टीमची, कारण प्रयत्न सुरेख चालू आहेत. आतापर्यंत सामना अजून सोडलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा बॉल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किती धावा पूर्ण मॅच विन कोण होतं हे सांगणं फार कठीण आहे, कारण शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 16 आणि 9 धावसंख्येची गरज आहे. स्कोर कार्ड आहे 27. हा चेंडू समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतात चेंडूपर्यंत, तोपर्यंत एक धाव फक्त या मॅचमध्ये पूर्णपणे यंगस्टर नारपोली संघ सिंगल डबल खराब चेंडू होते त्याच्यावरती चौकार षटकार. जो प्रयत्न सुरू आहे तो अगदी सुरळीत आतापर्यंत प्रवास राहिला गेला, परंतु आता ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पार्टनरशिप मोडीत काढली गेली, निखिलला बाद केलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली होती 10, त्यानंतर 15 सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल. हा चेंडू कडक आवाज आलाय समोरच्या दिशेने, उंची जास्त आहे लांबी कमी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप मिड विकेट जवळ दिनेश पाटील या बॉलवरती होईल बाद.
थँक्यू. आपण पाहतोय चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये हा आपण जो गीत ऐकतोय ना, टायटल सॉन्ग, तो खऱ्या अर्थानं अजय गायकवाड जे एक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आणि त्यांच्या अगदी वाणीतून गायलेलं ते गीत आणि त्या गीतामध्ये एवढी पसंती आहे ना, अगदी आपण पाहू शकाल हे वरद विनायक क्रिकेट टीम आयोजित ते टायटल सॉन्ग आपण वारंवार डीजेच्या ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकतोय, कारण तेवढी स्पर्धा ताकदीची आहे. आणि आपण जर पाहिले ट्रॉफीज, अगदी क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये, जरी जी ट्रॉफी जरी हाईटनी जरी कमी असली परंतु त्याची वजन जर पाहिलं ना, तर हाईटच्या ज्या ट्रॉफी असतात त्यांना अगदी आकर्षित करशील अशी मी तर म्हणेन वजनदार ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली गेली. ती ग्रामस्थ मंडळ व वरद विनायक क्रिकेट टीम असल्यामुळे तब्बल 21 किलोची खऱ्या अर्थानं ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित, म्हणजे अगदी क्रिकेटचा जर विचार केला ना मयूर, तर म्हणजे चांगल्या लेवलला टेनिस क्रिकेट सुरू आहे. कारण ज्या क्रिस्टल ट्रॉफीज ना, तुम्ही वर्षानुवर्षे घरी ठेवा तरी तुम्हाला त्या क्रिस्टल ट्रॉफीला काही होत नाही आहे. हा प्रयत्न आहे खऱ्या अर्थानं. ज्या स्मृतीला उजाला देणारी ट्रॉफी आहे ना, वैकुंठ बसे, हरिभक्त पारायण, संजय कोपकर, म्हणजे त्यांच्या नावाची ट्रॉफी कोणी घेऊन जा, परंतु ते नाव हे आमचं खऱ्या अर्थानं जी आठवणीतली स्पर्धा आहे ना, मनातली आठवणीतली स्पर्धा ही कायम स्वरूपी राहावी, हा अट्टास खऱ्या अर्थानं आयोजकांचा आहे. बघूया धावपलकावरती धावा लागल्यात त्या 29, येणारे चेंडू राहिले शिल्लक ते आता 12 आणि गरज आहे ती 7 या धावसंख्येची. थँक्यू. 29 धावा धावपलकावरती आहेत. अनिकेत म्हात्रेने कमबॅक केलाय या मॅच मध्ये. अजूनही मॅच संपलेली नाही आहे, अजूनही विजय झाला नाही यंगस्टार नारपोली संघ, कारण शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते 12 आणि गरज आहे 7 या धावसंख्येची. मॅच आठवत असेल ती तलेगावडी अगेन्स्ट मोहपे संघ, जिथे एक चेंडू 6 मध्ये 3 पाहिजे होते आणि शेवटच्या बॉलवरती एक चेंडू आणि 2 धावा पाहिजे असताना ती मॅच शेवटच्या क्षणाला मोहपे संघाने जिंकली. परंतु अजूनही मॅच मध्ये I11 कोण संघ जर डॉट पर्सेंटेज 1-2 विकेट जर आल्या तर ही धावा सोप्या नसतील ते यंगस्टर नारपोली संघाला. पाहूया, येणारे 12 चेंडू शिल्लक, 7 या धावसंख्येची गरज, एकाच मोठ्या फटक्याची गरज आहे यंगस्टर नारपोली संघाला. परंतु हा फटका लगावणार का फलंदाज प्रीतम मस्कर आणि त्याच्या सोबतीला कल्पेश मस्करला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरवरती. शेवटचे 12 बॉल, 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज आर्यन म्हात्रे. आर्यन म्हात्रे हा गोलंदाज. आर्यनला आता काहीतरी किमया करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहे स्ट्रायकरवरती प्रीतम. पहिलाच बॉल, या बॉलवरती एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न या ठिकाणी नाकारला जाईल. अक्षय स्वतः चेंडू मागे धावतोय आणि एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे तो आता I11 कोण या टीमचा, कारण एक एक धाव वाचवणं फार गरजेचं आहे त्या I11 कोण टीमसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला एक एक धावेसाठी त्यांनी ओळखलंय की एक एक धाव फार महत्त्वपूर्ण असेल या मॅच मध्ये, तरच आपला विजय प्रस्थापित होऊ शकेल. I11 कोण अगेन्स्ट खेळत असताना यंगस्टर नारपोलीचा एक एक धाव वाचवणं तेवढीच मी तर म्हणून निर्णायक असेल ते कोण टीमसाठी. पाहूया, येणारी चेंडू 11 आणि 6 धावसंख्येची गरज. हा चेंडू समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे जंप लगावून अनिकेत म्हात्रे हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कदाचित जर आपण जंप लगावले नाही तर आपल्या मस्तकावरून दस्तक देणारा हा चौकार पाहायला मिळाला असता यंगस्टर नारपोलीला. परंतु अगदी क्रिकेटमध्ये सातत्य आपण पाहिलं असेल अनिकेत म्हात्रेला खेळ करत असताना, ज्यांनी या बॉलवरती एकच धाव दिली आणि एक सिंगलच्या बरोबरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 31 धावा धावफलकावरती. 2 धावा 2 चेंडूवरती खर्च करतो आर्यन म्हात्रे, परंतु आर्यन म्हात्रेला फार मोठी कंबर कसावी लागेल ती या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, या बॉलवरती क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि या बॉलवरती स्वतःला बॅलन्स करायला पाहिजे होतं, चुकी केली जाते. आणि जर एक एक धाव साठी झगडत जर असेल यंगस्टर नारपोली संघ, तर दुसऱ्या बाजूला
थर्ड अंपायरकडे रेफर केलं अंपायर्सने बिमरसाठी. पाहूया आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये सामना सोडला की काय I11 कोण टीमना असे संकेत दर्शवले. तो क्षेत्ररक्षक अमर घरत याला आपण पाहतोय. जर हा जेल कदाचित घेतला असा कारण रेफर केलं होतं, डिसिजन आलं नव्हतं, याचा अभ्यास करायला पाहिजे होता. कारण मी अधिक उल्लेख केला की या स्पर्धेचा या क्रीडांगणाचा वैशिष्ट्य असं आहे की धावा डिपेंड्स होतात गोलंदाजांना. अगदी बोलबाला करणारे मी तर म्हणणे विकेट आहे. गोलंदाजांना अगदी फलंदाजांना नाचवण्याची किमया करू शकतो, हे आधी उल्लेख झाला होता. परंतु पाहूया थर्ड अंपायरकडे रेफर केल्यानंतर आमचे अंपायर्स विशाल पाटील सर एक प्रोफेशनल ज्यांनी मोठमोठे स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत. कारण प्रोफेशनल अंपायर्स त्यानंतर स्कोरर या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित वरदविनायक क्रिकेट टीम आसरेवाडी यांच्या वतीनं नो चेंडू आहे बिमर सहा. कारण अगदी आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये पुढच्या बॉलवरती फ्री हिट पंच सांगतायत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आर्यन म्हात्रे थोडासा प्रेशरमध्ये आला होता, युवा आहे. पाहूया पुढचा चेंडू. 33 जावा हा चेंडू समोरच्या दिशेनं आडव्या बॅटनं विजयी फटका. हार्ड लक टीम I11 क्रिकेट टीम कोण ज्यांनी हा मॅचमध्ये आपण सहभाग नोंदवला, ज्या ज्या चुका झाल्या खऱ्या अर्थानं त्या नेक्स्ट स्पर्धेमध्ये आपण त्या चुकांमध्ये परिवर्तन करा अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील यंगस्टर नारपोली टीमला नेक्स्ट मॅचसाठी. चला टॉस सांगडे आणि तुरमाले टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. मी सांगडे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आमचा आवाज जर येत असेल तर प्लीज टॉस करण्यासाठी यावं, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. कारण आयोजक अगदी कटिबद्ध आहेत. सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रथमतः मी जे आयोजकांचे खऱ्या अर्थानं फार जवळचे मित्र आहेत आपण पाहतो त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. अक्षयजी कातारे कोणगावचे एक जबरदस्त खेळाडू ऑलराऊंडर, त्यानंतर अनिकेतजी म्हात्रे आणि अक्षयजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर नारपोलीचे प्रीतम मस्कर